तुमच्यावर लय खुलून दिसेल बघा. हा? एक नंबर साडी आहे, मार्केटमध्ये कुठे बी मिळणार नाही तुम्हाला. दाव रे बाबा, चांगल्या साड्या दाव. जरा जरा वेगळं डिझाईन, वेगळं कलर, काहीतरी चांगलं दाव. तेच तेच दाव नगस. बघ ओ, साड्या कुठं नेला? ಅದು ಅರ್ಶನ್ ಒಳಗು ನೋಡ್ತೀನು ಉಟ್ಕೊಂಡು ಹೆಂಗ ಕಾಣಿಸ್ತಾನೆ ನಾನು. ಅದು ಅರ್ಸ ಅರ್ಸ ಮದ್ದಿ ನೋಡ್ತೀನಿ ನಾನು ಉಟ್ಕೊಂಡಿ. सासूबाई, जे बघायचंय ते हितच बघा आणि हितच साड्या निवडा. बसा. वहिनी सांग, ही बघा बघा बघा. हा काय कसं काय पसंत पडतात ना हो साड्या? मामांची आव म्हणजे समजे चांगल्या चांगल्या साड्या संपल्या, गाळच राहिलाय बघा आमच्या नशिबात. नाही पण काय हरकत नाही, जे आहे ते चांगलंय मानू आम्ही. दे रे बाबा, यातली एखादी साडी दे. महादेवराव, समधी खरेदी झाली की कोणाकडून 1 रुपया घ्यायचा नाही. दोन्हीकडच्या बस्त्याचं बिल आमच्याकडे पाठवून द्यायचं. कुणाकडून 1 रुपया बी घ्यायचा नाही. आपल्या रानाचं लगीन आहे काय? वय वय वयजी, आम्ही बघतो जरा रानाच्या खरेदीचं. हा आता काय आमासनीच समद भागवायचंय. या आईत गब्बूंना काय फरक पडणार आहे म्हणा. दावा पुरीकडच्यांना चांगल्या साड्या दावा, नवरीसाठी काय ते चांगलं दावा. आमचं समज झालंय, आता यांची चॉईस काय ते बघू. दाखवतो की. ह्या बघा, ह्या खास बनावटीच्या साड्या आहेत, नवरी मुलीसाठी डिझाईन केलं बघा. दाखवतो. अंजली, तीच साडी घे तू. ही दुसरी बघूयात ना आपण. ही हो, खरंच छान आहे अगं, सुंदर आहे. ही राणा भाऊजी, जरा इकडे या बरं. या इकडे या आणि सांगा. राणा भाऊजी, आता तुम्हीच सांगा बरं, यातली कुठली साडी अंजली बाईंनी घ्यायला पाहिजे? वहिनी, मी भी हे कापड पसंत केले. छान आहे, एकच नंबर. नाही, अजिबात नाही. नाही, एक नंबर नाही. राणा भाऊजी, अहो तुमच्या लग्नाचा ड्रेस आम्ही आधीच ठरवून ठेवलाय. टेलरला सुद्धा सांगितलंय. वहिनी, ते कसं आहे, ते अंजलीबाईंनी आणि मी आधीच ठरवलं होतं की एकमेकांच्या पसंतीची कापड घ्यायची म्हणून. कधी? अहो काय हे राणा भाऊजी, बायकोचं समजच ऐकायला लागलात की तुम्ही. हा, अजून लगीन व्हायचंय तर आमच्या शब्दाला काही किंमत राहिली नाही वय आता. राणाजी, तुम्ही वहिनी सांगताय तेच कपडे घ्या. ही बघा बरं. राणाजी,
माझं मन तर तुम्ही आयुष्यभर राखालच, पण लग्नात घरच्यांची हौसमौस करायची असते. त्यांचं मन नका दुखव तुम्ही. वहिनी सांगतायत तेच कपडे घ्या, मीही घेते. हो, मला जसं पाहिजे होतात तसंच आहेत बघा तुम्ही. वहिनींचा शब्द मोडू दिला नाही तुम्ही. हो, लई मोठ्या कोड्यातून वाचवले तुम्ही मला. होय, वहिनींचा शब्द कधी मोडणार नाही असा मी शब्द दिला वहिनीसनी. तुमचा शब्द माझ्याकरता खूप महत्वाचा आहे आणि कायम राहील. रामराव, बस्त्याचे समदे पैसे आम्ही देणार आहे, तेव्हा जे काही बिल होईल आमच्याकडे पाठवायचं. काय बी गडबड नाही बघा, एकदम निवांत द्या सगळे. बस्ता मनासारखा झाला ना हो तुमच्या. अगदी मस्त, छान झाला बसता. नाही पण मी काय म्हणते, निदान आमच्या बस्त्याचे तरी आम्ही पैसे देतो. अहो, 5 रुपयाच्या टायमालाच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला फक्त नारळ आणि मुलगी द्या, तेव्हा पैशाचा सवालच नाही होत ना. शिरपती, हा तुम्ही या. शिरपती, जरा हे गाडीत पोचवा सामान. चला चला पटकन. आणि तुम्ही आणि आमच्या होणाऱ्या सुनबाई जरा थांबा, आम्हाला महत्वाचं बोलायचं. तुमचं आवरलं की तुम्ही यांना घेऊन आमच्या खोलीत या, जरा बोलायचं. बरं ताई, मग आम्ही निघतो. हो तू आणि अंजू या मागवून. चालेल, राहा पुढे. चल वहिनी. अंजलीची आई, साहेबांचं ह्यांचं बोलणं होईस तर आपण आत बसूया. या. अंजू, मी आत आहे, तू जाऊन ये. ताईसाहेब कशाला बोलवले हो? काय माहित. आमचं झालं की आम्ही कळवतो, तवर तुम्ही थांबा. मामनजी, सर. या. नमस्कार करते. बोलवलं काय आम्हासनी? काय महत्वाचं बोलायचं होतं? सुनबाई, लगीन झाल्यावर अंजलीबाई या घरात थोरल्या सुनबाई म्हणून येतात. तो मनातल्या काही गोष्टी सांगाव्या म्हणून तुम्हा दोघींना बोलावं. कसल्या गोष्टी? अंजलीबाई, आता तुम्ही या वाड्यावर थोरल्या सुनबाई म्हणून येणार. तशा तुम्ही दोघी सुना आम्हाला सारख्याच. पर अंजलीबाई, थोरल्या सुनबाई म्हणून तुमच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे. तुमच्याकडून आमच्या काही अपेक्षा आहेत, पुऱ्या कराल ना? हो सर. सर सर नाही म्हणायचं. आता तुम्ही या घरातल्या होणार. धाकल्या सुनबाई आम्हाला मामनजी म्हणतात, राणा आम्हाला आबा म्हणतात. तुम्हाला जे योग्य वाटतं ते म्हणा. हो चालेल. कसल्या अपेक्षा म्हणत होता तुम्ही? फार विशेष काय नाही हो. घराला गणपण मिळावं, मिळून मिसळून राहावं. तुम्ही दोघी या घरच्या लक्ष्मी. या घराच्या चांगल्यासाठी एक दिलानं बहिणी बहिणी म्हणून राहा. गोताकांच्या वरच्या कामाचा भार हलका करा. लई केलं हो त्यांनी या घरासाठी. आता काहीतरी करायची जबाबदारी तुमची आहे. अंजलीबाई, आमचा राणा लई भोळा आहे, त्याला जपाल ना.
मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. चांगलंय. आता आणखीन एक महत्वाचं, हे गायकवाड घराण्याचं परंपरागत दागिने. रिवाजानुसार थोरल्या सुनबाईंचा याच्यावर हक्क आहे. तर तुम्ही दोघी आम्हाला सारख्याच, म्हणून हे तुम्हा दोघींना द्यायचं ठरवलं. फक्त हे मानाचं मंगळसूत्र तेवढं थोरल्या सोनबाईंकडे जाईल. मामांजी, हे यासनी नाही पटायचं अहो. लय जुन्या डिझाईनचं आहे बघा. नाही, थोरल्या सुनबाईंचा मान आहे तेव्हा त्यांनी तो घेतलाच पाहिजे. नाही पण आम्ही काय म्हणतो, हे समजा लग्नाच्या आधी कशा पाहिजे, लग्नानंतर बघू की काय ते. हो, मलाही असंच वाटतं. अहो, लग्न झाल्यानंतर घ्यायचंय तर आता घ्या की. काय तुम्ही नव्या जमान्यातल्या मुली, हे जुनं तुम्हाला पटतंय नाही पटतंय, तुम्हाला नाही पटलं तर मोडून नवीन डिझाईनचं करून घ्या. हा तेच, नव्या स्टाईलचा एक नंबर वाटतंय बघा. मला हे जुनेच आवडते. ह्यातच खरी परंपरा. वा, तुमच्याकडून आमची हीच अपेक्षा होती. अंजलीबाई, तुम्ही शिकलेल्या आहात. या वाड्यात आल्यानंतर तुम्ही थोरल्या सुनबाई म्हणून येणार आहात. तुमची जबाबदारी आम्ही वाढवणार आहोत. या घराच्या चाव्या तुमच्या हातात घ्या. आणि हिशोबाचं वगैरे सगळे तुम्हीच बघा. जमल ना? पण त्यासनी शेतातल्या हिशेबाचं काय कळणार आहे? आम्ही बघतो की तेवढं. हो, चालेल ना. ठीक आहे, या गोष्टी नंतर बोलूया. हे दागिने घ्या, नीट बघा, आणि जाताना गदाकांकडे द्या. या तू. नंदुडे, हे बघ बघ बघू कसले चांगले कपडे आहेत. काय झालं? ज्याचं भ्याव होतं तेच खरं झालं. अपमान अपमान झालाय आमचा. कोण केला अपमान? नाव सांग, नुसतं गोळीच घालतो. खरंच घालणार आहे काय? घाबरतोय काय? मग सांग नुसतं नाव. तुमचं पिताश्री. डोसकं फिरलंय का तुझं? आम्ही सोडून समद्यांचं डोसकं फिरलंय बघ या घरात. हळू. काय झालं? आधी त्यो बसता, त्या पाटकांच्या बस्त्याचं पैसे द्यायची काय गरज होती? आमच्या लग्नाच्या टायमाला सुचलं असं काही? अगं नंदुडी, म्हणजे ते तुझं पप्पा म्हणजे एकदम तालेवार. ही पाटक बिटक ही साधी माणसं. कसली ढेकळाची साधी र. ढीकभर कापडं घेतली, एवढं समजा दागिना लाटलं. सासूबाईंचं दागिना आमासनी पाहिजे होतं, मिळालं कुणाला?
त्या मास्तरीनीला. अगं तुला बी मिळाल्यातच की. हे दागिनं हा काय खार घालायचा आहे भाई असल्या जुनाट दागिन्यांचा. आमासनी मानाचं मंगळसूत्र पाहिजे होतं बघ. तो मान थोरल्याचा असतो. आपण धाकटाय माहिती नव्हतं तुला. असं धाकट म्हणून किती दिवस बाजूला सारणार आहे आपल्याला. त्याला बी काहीतरी लिमिट असतंय र. अगं काय झालंय मला नीट सांग. मी काय ते बोलतो आबांशी. तू बोलणार समोर आला तर एक शब्द फुटत नाही तोंडातनं. ते काय नाही. आम्ही हे समजा जुना दागिना ऐकणार त्याच्यात भर घालणार आणि आम्हाला पाहिजे तसंच्या तसं नवीन दागिना आम्ही बनवणार. त्या मास्तरनीला मिळालंय त्याच्यापेक्षा डब्बल तोळ्याचं मंगळसूत्र आम्ही करणार म्हणजे करणार. मग काय प्रश्नच मिटला. आता भडकायचं काय कारण. अगं काय याड लागले काय. होय याडच लागलाय आमासनी. नाही या घरातल्या समद्यांना याड लावलं तर नाव बदल आमचं सूर. आलात तुम्ही. काय म्हणले आबा. अरे वा मज्जा आहे बाबा तुमची. आईचे दागिने थे. रोज सकाळी उठवताना याच बागड्यांच्या आवाजाने जाग यायची मला. तुम्हाला लई शोभून दिसतील. खरं तर मी फार कधी दागिने घालत नाही पण हे तुमच्या आईच आहेत म्हणून आवडतील मला. घालून बघा की. आत्ता नाही नाही लग्नानंतर घालेन. नाही घालून बघा. पण घाला की. उलट. कसं वाटतंय. अगदी तुमच्या आईसोबत असल्यासारखं. तुम्हाला कसं वाटतंय. कशी दिसते मी. एकदम आईसारखी. वेड्या आहात तुम्ही. तर माझ्यासाठी तुम्ही समजा आहेत बघा. माझा दोस्त, माझी बायको, आईच्या मायची उभी. मला कधी सोडून जाणार नाहीत ना बघ. असा विचारही कधी मनात आणू नका. मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहे.
तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार. छान दिसतंय.